जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षा आणि सीटेट परीक्षे संदर्भात महत्त्वाचं जे काही बालमानसशास्त्र आहे, तर ते बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात 30 प्रश्न महत्त्वाचे असतात 30 गुणांसाठी। आणि हे जे काही प्रश्न आहे तर ते तुम्हाला पासिंग संदर्भात बघा महत्त्वाचे जो काही असेल तर तो स्कोर या ठिकाणी करता येणार आहे। कारण मानसशास्त्रामध्ये जवळपास तुम्हाला जे काही घटक आहे महत्त्वाचे IMP या ठिकाणी जे काही PYQ सध्या मागील 2013 ते 2000 बघा या ठिकाणी 21 पर्यंत सध्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणत्या घटकावरती सध्या प्रश्न विचारण्यात आले आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या बघा संपूर्ण ॲनालिसिस करून हे महत्त्वाचे जे काही व्हिडिओ सध्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच जे काही बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ह्या घटकामधील जे काही प्रश्न आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला नक्कीच फायदा होणार। तर आवर्जून बघा, मागील व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाच्या लिंक दिल्या आहे व्हिडिओ संदर्भात, त्याच्यामध्ये तुम्हाला वन लाइनर जे काही नोट्स आहे तर त्या वन लाइनर नोट्स सध्या बघा त्या ठिकाणी मिळून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास बालमानसशास्त्राचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न 50 प्रश्न या ठिकाणी बघा 50 प्लस जे प्रश्न आहेत तर ते सध्या बघणार आहोत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी स्क्रीनवर जो काही पहिला प्रश्न आहे तर तो पहिला प्रश्न आपण बघूया। तर प्रश्न काय आहे, बालकांचा विकास हा प्रगत असा होत असतो। तर इथं बालकांचा विकासासंदर्भात महत्त्वाचा इथे प्रश्न विचारण्यात आला आहे। तर बालकांचा विकास कसा होत असतो, तर इथं बघा ऑप्शन देण्यात आले। तर ह्याच्यामधले आपण जे काही ऑप्शन असेल ह्या प्रश्नाचं तर त्याचं आपण बघूया। तर बालकांचा जो विकास आहे, प्रगत असा जो विकास आहे तर तो बघा ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे सध्या बघा होत असतो। तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे, विकासाचा क्रम असा असतो। इथं विकासाचा जो काही क्रम आहे तर त्या संदर्भात प्रश्न आला आहे। तर मानसशास्त्रामध्ये ज्या विकासाची अवस्था असेल तर त्या तुम्हाला बघा करून ठेवणे गरजेचं आहे। तर आता विकासाचा जो क्रम आहे तर तो क्रम कसा असतो, तर ह्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 नंबरचा मूर्ताकडून अमूर्ताकडे असा जो काही क्रम असतो तर तो विकासाचा क्रम असतो। पुढचा प्रश्न बघूया आपण 3 नंबरचा प्रश्न। 3 नंबरचा प्रश्न काय आहे, तर बुद्धीचा विकास निरनिराळ्या अवस्थेमध्ये ह्या ठिकाणी बघा जे काही श्रेणीनुसार होत असतो असे मत कोणी मांडले आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न आलेला आहे। तर जे काही विकासाचा जो ह्या ठिकाणी बघा बुद्धीचा विकास निरनिराळ्या अवस्थेमध्ये होत असतो आणि हे जे मत आहे तर ते मत सध्या कोणी मांडलं होतं, तर ऑप्शन क्रमांक जो काही इथं बघा जेन पियाजे नामक शास्त्रज्ञ होऊन गेले। तर त्यांनी सध्या बुद्धीचा विकास निरनिराळ्या अवस्थाच्या श्रेणीनुसार होत असतो असं मत सध्या जेन पियाजे ह्या शास्त्रज्ञाने सध्या मांडलेला आहे। तर हा एक IMP प्रश्न आहे। तर पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमापन कसोटीचे गुणधर्म काय आहे। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा बुद्धिमापन कसोटी संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बुद्धिमापन कसोटीचे गुणधर्म काय आहे, तर ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर बुद्धिमापन जे कसोटीचे गुणधर्म काय आहे, तर क्रिया समप्रमाणता, विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, व्यापकता हे जे आहे तर ते बुद्धिमापन कसोटीचे गुणधर्म सध्या मानले जातात। तर ऑप्शन क्रमांक बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघूया आपण। पुढील प्रश्न काय आहे, तर द्विघटक सिद्धांत कोणी मांडला। महत्त्वाचा प्रश्न आहे। जे काही सिद्धांत आहे तर ते सिद्धांत देखील तुम्हाला करणे गरजेचं आहे। तर इथं जो काही द्विघटक जो सिद्धांत आहे तर तो कोणी मांडला होता, तर अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारण्यात आला आहे। तर इथं बघा ऑप्शन क्रमांक 1 नंबरचं स्पियरमन ह्या शास्त्रज्ञांनी सध्या हा महत्त्वाचा सिद्धांत इथं मांडलेला आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, समूह घटक उपपत्ती कोणी मांडली। महत्त्वाचा प्रश्न आहे, समूह घटक उपपत्ती। इथं बघा उपपत्त्या ज्या आहे तर त्या उपपत्त्या तुम्हाला संपूर्ण उपपत्त्या करून ठेवायच्या आहे। त्याच्यामध्ये जॉन डुई असेल किंवा मग सध्या बांदुरा असेल, ॲरिस्टॉटल असेल किंवा मग वॅटसन असेल, ह्या जे काही महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या उपपत्त्या त्यांनी केलेले प्रयोग तर ते संपूर्ण तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे। ह्याच्यावरती तुम्हाला 3 ते 4 मार्काचे सध्या बघा प्रश्न विचारले जातात। तर हे प्रश्न महत्त्वाचे आहे। तर इथं जे काही समूह घटक उपपत्ती आहे 6 नंबरची प्रश्न, तर तो सध्या बघा कोणी केला होता किंवा कोणी मांडली होती, तर ह्या ठिकाणी जे काही ऑप्शन क्रमांक 1 नंबरचं ह्या ठिकाणी जस्टिन एन थॉमसन ह्या जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी सध्या समूह घटक उपपत्ती इथे मांडली होती। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर आहे, तर बुद्धी गुणांकावरून मुलाचे वर्गीकरण कोणी केले होते। जे काही बुद्धी गुणांक आहे, कारण या ठिकाणी बघा जो काही IQ आहे तर त्या IQ वरनं सध्या मुलांचे वर्गीकरण कोणी केले होते बुद्धी गुणांकावरून,
तर हा एक महत्त्वाचा IMP प्रश्न सध्या इथे विचारण्यात आला आहे. तर ह्या संदर्भात तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट देखील करू शकतात. ही जी संपूर्ण PDF आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तेथे जाऊन तुम्ही ही PDF संपूर्ण बघू शकतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे. या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर तो नक्की तुम्ही जॉईन करा. तेथे आपण महत्त्वाचे जे काही क्विज आहे तर ते क्विज देखील घेत असतो. तर त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की जे काही हा अभ्यास आहे तो आपल्या ह्या ठिकाणी बघा जो काही चालू आहे तर तो योग्य दिशेने चालू आहे का ते तुम्हाला त्या ठिकाणी देखील माहिती पडेल. आणि एकंदरीत जे काही क्विज आहे तर त्या सोडवताना तुम्हाला कॉन्फिडन्स देखील तुम्हाला वाढू शकतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला. तर जे काही टर्मन शास्त्रज्ञ होता तर त्यांनी बुद्धी गुणांकावरून मुलांचे वर्गीकरण हे सध्या बघा त्यांनी केलं होतं. तर हा एक IMP प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवर 8 नंबरचा प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे? प्रश्न काय आहे? 1937च्या या ठिकाणी बघा 1937च्या महत्त्वाचं स्टॅनफोर्ड बिने परिमाण श्रेणीमध्ये कोणी सुधारणा केल्या होत्या? म्हणजे कोणी सुधारणा केली होती 1937मध्ये? महत्त्वाचे जे काही स्टॅनफोर्ड बिने परिमाण आहे तर त्या श्रेणीमध्ये सध्या कोणी सुधारणा केली होती अशा संदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला आहे. तर कोणी सुधारणा केली होती? तर इथं जो काही ऑप्शन बघा 1 नंबरचं तर डॉक्टर टर्मन व डॉक्टर मेरिल हे जे 2 शास्त्रज्ञ आहेत तर ते ह्यांनी सध्या बघा 1937मध्ये स्टॅनफोर्ड बिने परिमाण श्रेणीमध्ये सध्या सुधारणा हे केल्या होत्या. तर हा एक महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी बघा प्रश्न सध्या आलेला आहे. तर प्रश्न काय आहे की मानसिक वय व जन्मवय याची तुलना करण्याची कल्पना कोणी मांडली होती? महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. तर जे काही मानसिक वय आणि जन्मवय याची जी तुलना आहे तर ती तुलना करण्याची जी कल्पना आहे तर ती सध्या बघा कोणी मांडली होती अशा संदर्भात इथे प्रश्न आला आहे. तर ह्या संदर्भात ऑप्शन देण्यात आले आहे. विल्यम स्टर्न असेल, सिग्मंड फ्राईड, या ठिकाणी विल्यम जोन्स आहे. विल्यम जोन्स एक लक्षात असू द्या. त्यानंतर यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते विल्यम स्टर्न यांनी सध्या मानसिक वय आणि जन्मवय याच्यातील तुलना करण्याची कल्पना सध्या मांडली होती. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे सध्या आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न आहे मानसिक वय व जन्मवय याची तुलना करण्याच्या कल्पनेला कोणी मानसिक वयाचे गुणोत्तर असे नाव दिले होते? महत्त्वाचा आहे ठिकाणी बघा IMP प्रश्न आहे. जे काही रेशिओ विचारण्यात आला आहे म्हणजे या ठिकाणी मानसिक वय आणि जन्मवय याची तुलना करण्याच्या कल्पनेला कोणी मानसिक वयाचे गुणोत्तर असे नाव देण्यात आले होते? तर कोणी ह्या ठिकाणी मानसिक वयाचे गुणोत्तर असे नाव देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नंबर विल्यम स्टर्न हा जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी बघा महत्त्वाचे जे काही मानसिक वयाचे गुणोत्तर सध्या बघा नाव त्या ठिकाणी देण्यात आले होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर प्रश्न क्रमांक 11 नंबरमध्ये काय आहे? थोडंसं असं मला ठीक आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा आवश्यक तितक्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात या ठिकाणी बघा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात किती कौशल्य आत्मसात करता येईल हे दाखवणारा गुणसमुच्चय म्हणजे टिंबटिंब होय असा प्रश्न इथं विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नासंदर्भात अभिरुची, अभियोग्यता, अभिवृद्धी, अवधान असे 4 ऑप्शन देण्यात आले. तर ह्यापैकी प्रश्न क्रमांक 11चं जे उत्तर असणार आहे तर ते आहे अभिवृद्धी. हे महत्त्वाचं या ठिकाणी बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जे काही कौशल्य आत्मसात करता येईल हे दाखवणारा जे गुणसमुच्चय आहे तर तो म्हणजे अभिवृद्धी. ह्या संदर्भात ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे अनुभवाच्या संस्काराची जपणूक या ठिकाणी बघा करणे म्हणजे टिंबटिंब होय. महत्त्वाचं आहे अनुभवावरती प्रश्न आहे. अनुभवाच्या संस्काराची जपणूक करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर त्या ठिकाणी अवबोध असेल, अवधान असेल, संवेदना असेल, धारणा असेल. तर ह्या संदर्भात तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट देखील तुम्ही करू शकता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धारणा. अनुभवाच्या संस्काराची जपणूक या ठिकाणी करणे म्हणजेच काय तर धारणा होय. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे संस्कृत अध्ययनाच्या मराठी अध्ययनासाठी. इथं बघा महत्त्वाचा प्रश्न आहे की जे काही संस्कृत अध्ययनाच्या मराठी अध्ययनासाठी फायदा होतो या 2 वर्गाच्या या ठिकाणी बघा तुलनेवरून म्हणता येईल या विधानामध्ये मानसशास्त्राच्या कोणत्या अध्ययन पद्धतीचा उपयोग केला आहे अशा संदर्भात प्रश्न आहे. म्हणजे इथे जे काही
अध्ययन आणि या ठिकाणी बघा संस्कृत अध्ययन आणि मराठी अध्ययनासाठी जो सध्या फायदा होतो, तर ह्या फायद्यामध्ये बघा या दोन वर्गाच्या तुलनेत म्हणता येते की या विधानामध्ये मानसशास्त्राच्या कोणत्या अध्ययन पद्धतीचा उपयोग केला गेला आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक इथं जे काही ऑप्शन देण्यात आले आहे, तर त्या ऑप्शनमधील उत्तर जे असणार आहे, तर ते उत्तर कोणतं असणार आहे, तर या ठिकाणी बघा प्रायोगिक पद्धतीमध्ये सध्या जे काय महत्त्वाची पद्धत आहे प्रायोगिक पद्धत, तर ह्या पद्धतीमध्ये संस्कृत अध्ययनाच्या मराठीच्या अध्ययनासाठी जो फायदा होतो, या ज्या दोन गोष्टी आहे वर्गातील तुलनेवरून म्हणता येईल. आणि वर्गामध्ये जे महत्त्वाचं जे काही संस्कृत अध्ययनाच्या मराठी अध्ययनासाठी जो फायदा होतो, तर हे विधान बघा मानसशास्त्राच्या जी काही अध्ययन पद्धतीमध्ये समावेश होतो, तर तो म्हणजे प्रायोगिक जी काही पद्धत आहे, तर त्याच्यामध्ये सध्या हे विधानाचा समावेश हा होत असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय, आपल्या कामासाठी ज्यांना समाधान वाटत असे शिक्षक इतरांपेक्षा जास्त चांगले काम करतात, या विधानामध्ये मानसशास्त्राच्या कोणत्या अध्ययन पद्धतीचा उपयोग केला गेला आहे. म्हणजे इथं एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे. ते स्टेटमेंट म्हणजे आपल्या कामामध्ये ज्यांना समाधान वाटते असे शिक्षक या ठिकाणी बघा इतरांपेक्षा जास्त चांगले काम करतात, या विधानाच्या मानसशास्त्रात कोणत्या अध्ययन पद्धतीचा उपयोग केला गेला आहे. तर 14 नंबरच्या ऑप्शनसाठी इथं जे काही ऑप्शन देण्यात आले आहे 14 नंबरच्या प्रश्नासाठी, तर ते विकसित पद्धतीमध्ये ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी मानसशास्त्राचा जो काही अध्ययन पद्धतीचा उपयोग होत असतो, हे ह्या संदर्भात बघा उत्तर असणार आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा प्रश्न, मुलांमध्ये अध्ययन सकाळी चांगले होते की सायंकाळी चांगले होते, ठरवण्याचा या पद्धतीचा जो काही वापर आहे, तर तो नेमका कोणता आहे. तर कोणत्या ह्या ठिकाणी बघा पद्धतीमध्ये मुलांचे अध्ययन सकाळी चांगले होते की संध्याकाळी चांगले होते, हा जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे, तर हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात किंवा हे ठरवण्याच्या पद्धतीचा वापर ह्या ठिकाणी बघा कोणत्या पद्धतीमध्ये होतो. तर इथं वैकसिक पद्धत असेल, आत्मनिरीक्षण पद्धत असेल, जीवनवृत्तांत पद्धत असेल, प्रायोगिक पद्धत असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर प्रायोगिक पद्धत. हे जे काही ऑप्शन क्रमांक 4 आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी बघा एक टिंब न मोजता जेवढे घटक बिनचूक लक्षात असे प्रायोगिक भाषेत तिचे वर्णन करता येते, अशा संदर्भात इथे महत्त्वाचा प्रश्न इथं देण्यात आला आहे. तर काय आहे, अवधान विचलन असेल, अवधानाचे आंदोलन असेल, अवधानाचे विभाजन असेल, अवधानाचं ह्या ठिकाणी बघा विभाजन असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 16 नंबर प्रश्नाचं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अवधान विभाजन. हे महत्त्वाचं बघा, एक अवधान विभाजन न मोजता जेवढे घटक बिनचूक लक्षात असे प्रायोगिक जे काही भाषेत सध्या तिचे वर्णन करता आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर हे जे संपूर्ण प्रश्न तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, जाणीवेच्या कक्षेतून जाणीवेच्या केंद्राकडे सारखे, या ठिकाणी बघा जाणीवेच्या कक्षेतून जाणीवेच्या केंद्राकडे सारखी ये जा चालू असते, मनाचा ओघ फुल पाखरासारखा एक विषयावरून दुसऱ्या विषयाकडे सारखा बघा वळत असतो, याला टिंब असे म्हणतात. एक स्टेटमेंट दिलं आहे मनासंदर्भात, तर त्या संदर्भात बघा ऑप्शन ह्या ठिकाणी देण्यात आले. तर ह्या ऑप्शनमधून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 अवधानाचे आंदोलन या ठिकाणी बघा ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण जाणीवेच्या कक्षेतून जाणीवेच्या केंद्राकडे सारखी ये जा चालू असते आणि मनाचा जो काही ओघ असतो, तर तो फुलपाखराप्रमाणे एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे सारखा वळत असतो आणि ह्यालाच आपण अवधानाचे आंदोलन सध्या बघा म्हणत असतो. मनामध्ये जे काही विचलित सध्या क्रिया सध्या सुरू असतात, मन हे एका ठिकाणी स्थिर न राहता वेगवेगळे विचार ह्या ठिकाणी करत असतं आणि त्यालाच आपण अवधानाचे जे काही आंदोलन असेल, तर ते ह्या ठिकाणी जे काही मानसशास्त्रीय भाषेमध्ये सध्या बघा म्हणत असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अवधानाचे आंदोलन. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे कूटपेटीमध्ये, महत्त्वाचा प्रश्न आहे, कूटपेटीत भुकलेले मांजर ठेवले तर इथं बघा शिकण्याचा प्रयत्न करेल, हे उदाहरण अध्ययन प्रक्रियेच्या कोणत्या नियमाचे आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर नियम कोणकोणते आहे, तर सज्जतेचा नियम असेल, पुनरावृत्तीचा नियम असेल, परिणामाचा नियम असेल, त्यानंतर उपयोगाचा नियम असेल. तर ह्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर स्टेटमेंट देण्यात आलं आहे, स्टेटमेंट समजून घ्या. तर स्टेटमेंट काय आहे की
कूटपेटीत बघा, एक कूटपेटी आहे, त्या कूटपेटीमध्ये भोकलेले मांजर ठेवले असले, त्या ठिकाणी जी काही पेटी आहे तर ह्या पेटीमध्ये सध्या जे काही मांजर असेल तर ते मांजर इथं बघा ठेवले आहे आणि ते मांजर जे आहे ते शिकण्याचा प्रयत्न करेल. हे जे उदाहरण आहे तर हे उदाहरण अध्ययन प्रक्रियेच्या कोणत्या नियमाचे ह्या ठिकाणी आहे अशा संदर्भात प्रश्न इथे विचारलेला आहे. तर ह्या संदर्भात जे उत्तर असणार आहे तर ते उत्तर काय असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 सज्जतेचा नियम. कारण या ठिकाणी मांजरीला जर ह्या कूटपेटीमध्ये जर उतरवलं तर ती सज्जता ह्या ठिकाणी बघा होत असते का बाहेर निघण्याचा ह्या ठिकाणी बघा प्रयत्न करत असते, म्हणून ती सध्या सज्जतेचा नियम ह्याच्यावरती सध्या आधारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 सज्जतेचा नियम. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न बघा, अनुवंशासंबंधीचा खालीलपैकी कोणता नियम नाही अशा संदर्भात इथे प्रश्न विचारला आहे. जे काही अनुवंश आहे तर त्या अनुवंशासंबंधित खालीलपैकी कोणता नियम लागू नाही. तर इथं बघा संबंधित वैशिष्ट्यासंबंधीचे अनुवंश, पुनरावृत्तीचा नियम, सज्जतेचा नियम आणि परिणामाचा नियम असे ऑप्शन देण्यात आले. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक 1 संपादित वैशिष्ट्यासंबंधी अनुवंश हा नियम सध्या बघा या ठिकाणी लागू नाही आणि जे लागू असलेले नियम म्हणजे पुनरावृत्ती असेल, सज्जतेचा नियम असेल आणि इथं जे काही परिणामाचा नियम असेल तर हे सध्या लागू आहे. पण या ठिकाणी बघा संपादित वैशिष्ट्यासंबंधीचा अनुभव सध्या लागू नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर बघा असणार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, शिक्षकांच्या या ठिकाणी बघा प्रश्न कुठे गेला, हा प्रश्न आला. तर प्रश्न बघा पुढचा प्रश्न, अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीशी निगडीत आहे. अध्ययन जे आहे तर ते अध्ययन सध्या कोणत्या पद्धतीशी निगडीत आहे अशा संदर्भात इथे प्रश्न हा आलेला आहे. तर अध्ययन हे कोणत्या पद्धतीशी निगडीत आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर अभिसंधान पद्धत. तर अभिसंधान पद्धतीशी निगडीत सध्या हे अध्ययनचे महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे, तर त्या संदर्भात उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया, अनुवांशिक घटकाचा व्यक्तीला घडवीत असतात हे मत कोणी मांडलं आहे. म्हणजे जी काही अनुवांशिकता आहे तर ती अनुवांशिक घटकच व्यक्तीला घडवीत असतात हे मत कोणी मांडलं आहे. गॉल्टन असेल, रुसो आहे, लॉक आहे, ओवेन आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते बघा ऑप्शन क्रमांक गॉल्टन ह्या शास्त्रज्ञांनी सध्या बघा हे जे काही मत आहे तर ते मत सध्या मांडलेलं आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे, परिस्थितीत माणसे घडवीत असते हे मत कोणी मांडले. म्हणजे जी काही परिस्थिती असते तर ती परिस्थिती ही माणसांना घडवीत असते अशा संदर्भात मत आहे, तर ते कोणी मांडले. या ठिकाणी बघा लॉक, रुसो, ओवेन, गॉल्टन, डार्विन किंवा बाक. तर ह्यापैकी कोणी सध्या हे मत मांडले की जी काही परिस्थिती असते तर ती परिस्थिती सध्या माणसाला घडवीत असते अशा संदर्भात महत्त्वाचे जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट कोणी दिलं होतं. तर इथं बघा ह्या ठिकाणी जे काही लॉक, रुसो आणि ओवेन हे जे शास्त्रज्ञ आहे तर ह्यांनी सध्या त्यांच्या मानसशास्त्राच्या जे काही उपपत्त्या आहेत तर त्यांच्यामध्ये सध्या बघा हे स्टेटमेंट सध्या देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, संप्रेषण अध्यापन उपपत्तीचा जनक खालीलपैकी कोण आहे. महत्त्वाची उपपत्ती आहे जी संप्रेषण उपपत्ती आहे. तर त्या उपपत्ती संदर्भात बघा संप्रेषण अध्यापन उपपत्तीचा जनक कोणाला म्हणतात. स्पेनर, कॉम्पेनियस, रुसो का हार्बाई अशा संदर्भात इथे प्रश्न हा महत्त्वाचा विचारण्यात आला आहे. तर ह्या संदर्भात ऑप्शन क्रमांक हार्बाई जे आहे तर त्या संदर्भात जनक ह्या ठिकाणी बघा संप्रेषण अध्यापनाचे सध्या असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, अध्यापनातील बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली. महत्त्वाची उपपत्ती आहे जी सध्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती आहे तर ती कोणी मांडली. तर ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले. तर ऑप्शन या ठिकाणी बघा ब्रुनर जे शास्त्रज्ञ आहे, ब्रुनर शास्त्रज्ञ, तर त्या ब्रुनर शास्त्रज्ञांनी सध्या जी काही उपपत्ती आहे या ठिकाणी बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती तर ही सध्या मांडली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न इथं सध्या तयार होतो. पुढचा आपण प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे तर इथं प्रश्न आला आहे. प्रश्न काय आहे तर इथं बघा बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती अध्ययनपूर्व रचना नेण्याची रचना तसेच बघा क्रम असेल, दृढीकरण असेल ह्या 4 मुख्य वैशिष्ट्यामध्ये पुढीलपैकी कोणी सांगितले आहे. तर इथे ऑप्शन देण्यात आले, ब्रुनर असेल, ग्रंथी असेल, वूड असेल आणि लुईस असेल. तर हे शास्त्रज्ञाची नावं इथं देण्यात आली आहे. तर ह्या संदर्भात
महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे ब्रुनर जे आहे तर ते ब्रुनर सध्या ह्यांनी हे संपूर्ण जे काही 4 मुख्य वैशिष्ट्ये असेल तर ते 4 मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय तर रचना असेल, ज्ञानाची रचना असेल, क्रम असेल, दृढीकरण असेल, अध्ययनपूर्व उपपत्ती संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रुनर. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न असणार आहे या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, उद्दिष्ट बिंदू, संरचना आणि सामाजिक पद्धती, सहाय्यभूत पद्धती हे खालीलपैकी टिंबटिंबचे मूलभूत घटक आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. स्मरणा असेल, प्रतिमाना असेल, अवधाना असेल, अध्ययना असेल, असे ऑप्शन इथे देण्यात आले आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रतिमाना. हे महत्त्वाचं या ठिकाणी बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रतिमाना, ज्याच्यामध्ये उद्दिष्ट बिंदू, संरचना, सामाजिक पद्धती, सहाय्यभूत पद्धती हे जे काही मूलभूत घटक आहे तर ते घटक प्रतिमाना ह्याच्यामध्ये बघा दाखवण्यात आलेले आहे. पुढील बघा प्रश्न, ताण कमी करण्यासाठी प्रतिमान उपयोगी पडते. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही ताण येत असतं आपल्याला तर ते ताण कमी करण्यासाठी प्रतिमान उपयोगी पडते. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर तणाव कपात, आत्मविश्वास, प्रत्यक्ष प्रशिक्षण, आत्मनियंत्रण, महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर बघा, तणाव कपात हे जे काही आहे तर ते ताण कमी करण्यासाठी प्रतिमान उपयोगी पडत असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संशोधकाने, बघा इथं जे काही संख्या देण्यात आली आहे, खालीलपैकी कोणत्या संशोधकाने 3725 अध्ययनार्थ्यांच्या त्यांच्या आवडत्या व न आवडत्या शिक्षकाविषयी मत गोळा करून आवडण्याची व न आवडण्याची कारणं दिली आहे. तर इथं शास्त्रज्ञ आहे, मरे असेल, इमानदार असेल, ब्रुनर असेल, हार्ट असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. ह्या ठिकाणी प्रश्न आपण 29 बघत आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 4 नंबरचं हार्ट. तर ह्या जे काही शास्त्रज्ञ आहे तर ह्यांनी सध्या जे काही कारण आहे तर ते सध्या बघा ह्या प्रश्नाचं सांगण्यात आलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे 4 नंबरचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रभावी शिक्षक व अप्रभावी शिक्षक यांच्या संबंधी खालीलपैकी कोणी संशोधन केले. महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 प्रकारचे शिक्षकांचा प्रश्न इथे देण्यात आला आहे. एक म्हणजे प्रभावी शिक्षक, दुसरा अप्रभावी शिक्षक यांच्या संबंधी खालीलपैकी कोणी संशोधन केले, अशा संदर्भात प्रश्न इथं देण्यात आला आहे. कमल अरोरा असेल, दलाल असेल, भावे असेल, सोमन असेल. तर ह्या प्रश्नाचे ऑप्शन आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर कमल अरोरा हे आहे. तर ह्यांनी सध्या जे काही प्रभावी शिक्षक आणि अप्रभावी शिक्षक यांच्यामध्ये संबंधी जे काही खालीलपैकी कोणी संशोधन केले तर कमल अरोरा हे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी सध्या केले होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे. अवधान असेल, प्रतिसाद असेल, मूल्यनिर्णय असेल आणि संघटन असेल आणि मूल्य समूह या 5 स्तराचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात येतो, अशा संदर्भात प्रश्न आहे. भावनात्मक क्षेत्र असेल, ज्ञानात्मक, क्रियात्मक, बोधात्मक. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 नंबर भावनात्मक ऑप्शन या ठिकाणी बघा येणार आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा भावनात्मक सध्या येणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न काय आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि पृथक्करण, संयोजन, मूल्यमापन या 6 स्तराचा अंतर्भाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात येतो. जे काही 6 स्तर आहे तर त्या 6 स्तराचा कोणत्या क्षेत्रात या ठिकाणी बघा या ठिकाणी जे काही येतो तर त्याच्यामध्ये ज्ञानात्मक असेल, भावात्मक असेल, क्रियात्मक असेल, बोधात्मक असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट देखील करू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 1 नंबर ज्ञानात्मक जे काही क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये सध्या ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संयोजन आणि मूल्यमापन ह्या 6 स्तराचा सध्या बघा अंतर्भाव हा होत असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानात्मक. महत्त्वाचा प्रश्न होता. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे. अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण ह्या 5 पायऱ्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो. 5 पायऱ्या कोणत्या आहे तर अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण ह्या महत्त्वाच्या 5 ज्या काही पायऱ्या आहेत तर ह्या पायऱ्यांचा कोणत्या क्षेत्रात समावेश होतो. ज्ञानात्मक असेल, क्रियात्मक असेल, बोधात्मक असेल, भावनात्मक असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रियात्मक क्षेत्र. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी प्रयत्न प्रमाद उपपत्ती या ठिकाणी बघा संबंधी जो काही प्रयोग आहे तर तो केला होता. तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती बघा कोणी ह्या ठिकाणी मांडली होती किंवा कोणी ह्याच्यावरती प्रयोग केला होता. थॉर्नडाईक, कोहलर, पॅवेलॉव, स्किनर.
तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर जे काही थॉर्नडाईक शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी प्रयत्नप्रमात उपपत्ती सध्या बघा मांडली होती आणि त्याच्यामध्ये प्रयोग सध्या केले होते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांजरावर प्रयोग केला होता. तर आपल्याला हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर ह्या शास्त्रज्ञामध्ये कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला आहे तर हे संपूर्ण तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे. त्याच्यावरती इथं बघा प्रश्नही विचारण्यात आलेला आहे. तर इथं मांजर हा जो काही प्राणी आहे तर त्या मांजरावरती सध्या कोणी प्रयोग केला होता, तर त्या संदर्भात कोहलर असेल, थॉर्नडाईक असेल, स्किनर असेल, पॅव्लोव असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ह्या ठिकाणी बघा थॉर्नडाईक हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या मांजरावरती प्रयोग हा केलेला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही शास्त्रज्ञ आहे तर कोणत्या शास्त्रज्ञांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 पॅव्लोव हे शास्त्रज्ञ आहे तर ह्यांनी सध्या बघा कुत्र्यावरती प्रयोग केला होता. महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कबुतरावर प्रयोग केला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं कबुतरावर प्रयोग विचारला आहे, तर कबुतरावर प्रयोग कोणी केला होता. ऑप्शन काय आहे, स्किनर, थॉर्नडाईक, पॅव्लोव, कोहलर. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, कबुतरावर प्रयोग कोणी केला, तर या ठिकाणी बघा स्किनर हे जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या कबुतरावर प्रयोग केला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी चिंपांझी जो काही आहे तर त्याच्यावरती प्रयोग केला होता. ऑप्शन काय असणार आहे, या प्रश्नाचं माहिती असेल तर कमेंट करू शकतात. ऑप्शन काय, पॅव्लोव, कोहलर, स्किनर, थॉर्नडाईक. ह्यापैकी कोणतं ऑप्शन असणार आहे, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करू शकतात. तर ह्या संदर्भात जे काही ऑप्शन आहे तर ते कोहलर हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर ह्या शास्त्रज्ञांनी चिंपांझी यावर प्रयोग केलेला होता. ही संपूर्ण जी PDF आहे तर ही PDF बघा तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर PDF असेल किंवा इतर ज्या नोट्स असेल तर त्या महत्त्वाच्या IMP नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा पोस्ट करतो, तेथे तुम्हाला अवेलेबल होईल. तर लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. हे महत्त्वाचं PDF असणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न काय आहे, की पुढीलपैकी कोणता नियम अध्ययन प्रक्रियेचा नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्ययन प्रक्रियेसंदर्भात नियम विचारला आहे तर इथं बघा नाही विचारलेला आहे. जो काही नियम आहे अध्ययन प्रक्रियेचा तर ह्याच्यामध्ये सज्जतेचा असेल, पुनरावृत्तीचा असेल, परिणामाचा असेल, वारंवारिताचा असेल. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक D या ठिकाणी वारंवारिता हा जो काही अध्ययन प्रक्रियेचा नियम नाही अशा संदर्भात इथे म्हटलं आहे. तर सज्जतेचा असेल, पुनरावृत्तीचा असेल, परिणामाचा असेल. अध्ययन प्रक्रिया करताना सज्जता, पुनरावृत्ती देखील होते आणि परिणाम देखील होतो. तर हे एक महत्त्वाचं इथं आहे प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय, थॉर्नडाईक हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशाचे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यावरती जे काही प्रश्न आहे प्रत्येक मानसशास्त्रज्ञ असेल तर त्यांचे जे काही देश आहे तर ते देश सध्या बघा त्यांची नावं विचारलेली आहे. त्यानंतर मानसशास्त्रामध्ये जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्यांनी कोणते ह्या ठिकाणी बघा ग्रंथ लिहिले त्याच्यावर देखील प्रश्न आहे. त्यानंतर जे मानसशास्त्रज्ञ आहे किंवा जे सध्या बघा या ठिकाणी ज्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आहे तर ते प्रयोगावरती प्रश्न आहे. त्यानंतर त्यांच्या ज्या काही उपपत्त्या असेल तर त्या उपपत्तीवरती देखील बघा प्रश्न सध्या विचारण्यात आले आहे. तर ह्या जे काही प्रमुख 4 घटक आहे तर ते घटक तुमचे तोंडपाठ करून ठेवा आणि त्या संदर्भात बघा वन लायनर व्हिडिओ आपला टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील अवेलेबल आहे. 50 प्रश्न आहे तर ते 50 प्रश्न तुम्ही तोंडपाठ करा. वन लायनर आहे ते जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला बघा 5 ते 6 मार्काच्या त्या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये फायदा होऊ शकतो. तर इथं महत्त्वाचं जे काही प्रश्न देण्यात आला आहे तर तो प्रश्न म्हणजे इथं बघा प्रश्न काय आहे, तर प्रश्न थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या म्हणजे जो काही देश आहे तर त्याचा देश कोणता आहे थॉर्नडाईकचा. तर ह्या थॉर्नडाईक शास्त्रज्ञाचा जो देश आहे तर तो देश कोणता आहे अशा संदर्भात प्रश्न आहे. तर थॉर्नडाईक हे कुठले होते, तर अमेरिका ह्या देशाचे सध्या बघा ते होते आणि त्यांना महत्त्वाचे जे काही थॉर्नडाईकने वेगवेगळे मानसशास्त्रावरती प्रयोग देखील त्यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणती ह्या ठिकाणी बघा कोणता वाद आढळून येतो. प्रयत्न प्रमाद जी पद्धत आहे तर त्या पद्धतीमध्ये कोणता वाद आढळून येतो. सहचर्यवाद असेल, समष्टीवादीवाद असेल, वर्तनवाद असेल, निरीक्षणवाद असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 तर सहचर्यवाद हा जो काही आहे तर तो सध्या बघा प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये सध्या या ठिकाणी येत असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया.
अध्ययनासंबंधीचे नियम खालीलपैकी कोणता वादात या ठिकाणी आढळतो? अध्ययनासंबंधीचे जे काही नियम आहे तर ते वर्तनवाद असेल, निरीक्षणवाद असेल, सहचर्यवाद असेल, समष्टीवाद असेल, तर ह्याच्यामध्ये पैकी कशामध्ये सध्या बघा आढळतात हे जे नियम आहे ते, तर त्या संदर्भात इथे प्रश्न विचारण्यात आला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर इथं बघा सहचर्यवाद ह्याच्यामध्ये सध्या अध्ययनासंबंधी नियम आढळतात. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे अध्ययनासंबंधीचे नियम खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? तर मानसशास्त्रज्ञाचं नाव विचारले. अध्ययनासंबंधीच्या नियम सध्या कोणी मांडले आहे? तर मानसशास्त्राचं नाव काय आहे? तर या ठिकाणी बघा पॅवेलॉव असेल, वॉटसन असेल, कोहलर असेल, थॉर्नडाईक असेल. तर 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर इथं बघा थॉर्नडाईक जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी या ठिकाणी अध्ययनासंबंधी नियम मांडले आणि हे एक महत्त्वाचे बघा शास्त्रज्ञ सध्या थॉर्नडाईक होऊन गेले. तर त्यांनी अध्ययन आणि अध्यापन संदर्भात महत्त्वाचे काही नियमावली असेल तर सध्या तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. इथं बघा 1913मध्ये कोणत्या अमेरिकन शास्त्रज्ञाने वर्तनवादी विचारसरणी मांडली होती? 1900 या ठिकाणी 13मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर 1 नंबरचं वॉटसन हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर ह्या वॉटसन शास्त्रज्ञांनी 1913मध्ये या ठिकाणी बघा वर्तनवादी जी विचारसरणी आहे तर ती विचारसरणी सध्या मांडली होती. वर्ष वगैरे लक्षात असू द्या, हा देखील IMP प्रश्न सध्या विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे वॉटसन हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील होते? महत्त्वाचा प्रश्न आहे वॉटसनवरती. तर हे जे आहे तर त्यांचा देश नेमकं कोणता होता? रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स. या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करू शकतात. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 45 आपण बघत आहोत. तर ह्या संदर्भात बघा कोणत्या देशाचे आहे ते? तर अमेरिका ह्या देशाचे आपण बघितलं आहे या संदर्भात प्रश्न. तर हे संपूर्ण जे काही शास्त्रज्ञ आहे कोणत्या देशाचे आहे ते देखील तुम्ही पाठ असू घ्या. ह्याच्यावरती हमखास प्रश्न हा विचारला जातो. पुढील प्रश्न बघूया. पॅवेलॉव हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील आहे? महत्त्वाचा आहे. पॅवेलॉव हे शास्त्रज्ञ कोणत्या देशातील आहे? तर हे संपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा रशिया, अमेरिका, फ्रान्स, ग्रीक. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे? तर कमेंट करू शकता. तर हा शास्त्रज्ञ कुठला होता? रशियाचा होता. पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 47. अभिजात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला होता? अभिजात अभिसंधान जी उपपत्ती आहे तर ती उपपत्ती कोणी मांडली किंवा कोणी त्याचा पुरस्कार केला होता? त्याच्यामध्ये बघा स्किनर असेल, कोहलर असेल, थॉर्नडाईक असेल, पॅवेलॉव असेल. तर अभिजात अभिसंधान जी उपपत्ती आहे तर त्याचा पुरस्कर्ता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे तर ती उपपत्ती कोणी मांडली होती? तर त्या संदर्भात ऑप्शन क्रमांक 4 पॅवेलॉव हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या मांडली होती. पुढचा प्रश्न बघूया. साधक अभिसंधान या उपपत्तीचा जनक कोणाला म्हणतात? जे काही उपपत्ती आहे साधक अभिसंधान तर ह्या IMP उपपत्ती आहे. ह्याच्यावरती बघा रिपीट प्रश्न सध्या विचारण्यात येतो. तर हे जे आहे प्रश्न तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. तर ह्या संदर्भात 1 लाइनर देखील आपल्या जे काही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही बघून घ्या. तर साधक अभिसंधान ही उपपत्तीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर स्किनर हे जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांना सध्या साधक अभिसंधान उपपत्तीच्या जनक म्हणून ओळखलं जातो. 48वा प्रश्न झाला. पुढील बघा 49वा प्रश्न बघूया. स्किनर हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील होते? स्किनर हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील होते? रशिया, अमेरिका, फ्रान्स, ग्रीक. महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे स्किनर. तर स्किनर हे कोणत्या देशाचे होते? तर ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ह्या ठिकाणी बघा 2 नंबर आहे अमेरिका. तर अमेरिकाचं जे काही देश आहे अमेरिका तर तिथले स्किनर होते आणि यांनी महत्त्वाची जी काही उपपत्ती आहे तर ते सध्या बघा मांडल्या होत्या. पुढील प्रश्न बघूया. चेतक प्रतिचार उपपत्ती महत्त्वाची उपपत्ती आहे. चेतक प्रतिचार उपपत्ती असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीस म्हणतात? प्रयत्न प्रमाद असेल, साधक अभिसंधान असेल, अभिजात अभिसंधान असेल आणि मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. तर चेतक प्रतिचार उपपत्ती म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन काय आहे? प्रयत्न प्रमाद उपपत्ती ह्याला सध्या बघा ओळखलं जातं. तर सध्या आपण बघा 50 प्रश्न सध्या आपण इथं बघितले आहे. तर अजून देखील जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाचे जे IMP प्रश्न असेल तर ते IMP प्रश्न तुमचे ह्या ठिकाणी बघा या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या पूर्ण होऊ आणि महत्त्वाचे जे काही हे संपूर्ण PDF असेल उत्तरासहित तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तिथे जाऊन तुम्ही
जॉईन व्हा आणि जो काही व्हॉट्सअप ग्रुप असेल तो देखील जॉईन व्हा. संपूर्ण नोट्स असेल तर त्या नोट्स सध्या बघा आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देत आहे. तर ह्या ज्या नोट्स असेल ते एकदा बघा तुम्ही वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्नांसंदर्भात कोणताही डाऊट असणार नाही आणि प्रत्येक जे काही प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले तरी तुम्हाला त्या संदर्भात उत्तरंही या ठिकाणी येऊ शकतात. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओला शेअर करा, मित्रांना देखील फायदा होऊ द्या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण एखाद्या नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.